जनी रूप पाहता जनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता जनी वाह, वाह. रूप पाहता जनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी हे सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा वा वा हे दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हे वरुण विठ्ठली आवडी वरुण विठ्ठली आवडी आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा Bye.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. हॅलो 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 साधुबोध झाला तुरुनिया ठेला बोध झाला तो निरुनिया ठेला साधुबोध झाला तुरुनिया ठेला बोध झाला तो निरुनिया ठेला आईचा मुरला अनुभव आईचा मुराला अनुभव साधुबोध झाला तो निरोनिया ठेला बोध झाला तो निरुनिया ठेला साधुबोध झाला तो निरोनिया ठेला बोध झाला तो निरुनिया ठेला आईचा मुरला अनुभव आईचा मुरला अनुभव आईचा मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईचं समाप्ती झाली दैसे आईचं समाप्ती झाली दैसी मोक्ष रे आला भाग्य विनटला मोक्ष रे आला भाग्य विनटला मोक्ष रे के आला भाग्य विनटला साधुता तिला हरी भक्त साधुता तिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती सजनी हरी दिशे वनी आत्मतत्वी हरी दिशे वने आत्मतत्वी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ये जेव्हा खुमाई 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 ढोपर खुमाई ढोपर खुमाई ढोपर खुमाई ढोपर खुमाई हो बार खुमाई साधू बोध झाला अनुरुनिया ठेला साधू बोध झाला नुरुनिया ठेला साधू बोध झाला निरोनिया ठेला
साधू बोध झाला निरोनिया ठेला साधू बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला नुरोनिया ठेला साधू बोध झाला निरोनिया ठेला साधू बोध झाला निरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव ठाईच मुराला वा अनुभव हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना ठाईच मुराला अनुभव ठजीचा मुराला अनुभव हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी
वा 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 पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी वा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा विठ्ठल 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 आणि विठ्ठल विठ्ठल बोला. विठ्ठल 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 वा विठ्ठल 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 टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. विठ्ठल 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 वा वा विठ्ठल 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 राम विठ्ठल काय होतंय असा आवाज एकदम क्लिअर येतोय. गाताना आपण काय गातो हे समोरच्याला कळायला पाहिजे, याची खबरदारी घ्या. गाताना आवाज द्या तेवढा. साधुबोध झाला
नुरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अजम रुक्मिणी प्राण संजीवनंत परम धाम कैवल्य मेकम तुरीय प्रसन्न प्रपन्नार्ति देव देव पर ब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हे पांडुरंगा करू प्रथम रामना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो वन झालो चराचरी आत्मरूपगणेशु केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी जराळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझा विन शंभो मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ज्ञानेशं ज्ञानमूर्त्युच साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं च
नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनो तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टय मस्तके पायावरी यावर करी मस्तके पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आता हृदय हे आपुले आता हृदय हे आपुले चौफालुनिया भले वरी बैसवू पाबुले श्री गुरुंची विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी बोलताना आवाज क्लिअर करा. आज आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलेलो आहोत ते म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झालं आपल्या या अकलूज नगरीमध्ये श्रीपाद सेवा मंडळ यांच्याद्वारे आणि लोणकर परिवाराच्या आयोजनाखाली 25 वर्ष झालं हा नामयज्ञ सोहळा पारायण सोहळा चालू आहे. सप्ताह म्हटलं की पारायणही येतं, कीर्तनही येतात, हरिपाठ येतो, प्रवचन येतं, काकडा येतो. पण हे सगळं होत असताना येणाऱ्या माणसांचं लक्ष थोडं विचलित राहतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की जी मंडळी काकड्याला असतात ती वाचनाला नसतात. कारण काकडा करून घरी गेलं की इकडं जांभळ्या चालू होत्यात. कारण लवकर उठायची सवय नसते. जी काकड्याला असतात ती वाचनाला नसतात. जी वाचनाला असतात ती प्रवचनाला नसतात. प्रवचनावाले थांबतात बरं का हरिपाठाला. पण खऱ्या अर्थानं जी कीर्तनाला असतात ती सकाळी काकड्याला नसतात बरं का. आणि त्यातली त्यात 9 ते 11 असलं तर मग तो विषय संपला. मला इकडच्या भागाचं माहित नाही बरं का, परंतु आमच्या भागात जर तुम्ही आला, आमच्या बारामतीकडं सगळं उक्तच देऊन टाकतात. इकडं पण असंच आहे का? जाऊ द्या मरू द्या. आमच्याकडं विनेकरी पण बाहेरचे, काकडा करणारे पण सगळे बाहेरचे. नशिबानं लोकच बारामतीतली तेवढी येते. काही ठिकाणी गोड सोळा होतो. अशी बोटावर मोजण्यासारखी गावं आहेत बरं का बारामती तालुक्यात, की ज्या ठिकाणी कुठलाच माणूस बाहेर आणावं लागत नाही. आहेत अशी क्वचित गावं आहेत. म्हणजे सांगायचं माझं तात्पर्य एवढं की जवळजवळ 6 तारखेपासून चालू असलेला हा पारायण सोहळा पूर्ण 6-7 दिवस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. नाही तर कंडिशन काय होते, नुसतं काहीतरी मागं लागले आणि नुसतं वाचायचं. पण या ठिकाणी सगळा फोकस हा ज्ञानेश्वरीवर असल्यामुळे लक्ष विचलित व्हायची वेळच आली नाही. सर्वप्रथम मी ज्यांनी आयोजन केलं ना
त्यांच्यापेक्षाही जी मंडळी या ठिकाणी वाचनाला बसली, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मला किती मंडळी बसली होती वाचायला? 100च्या 100 सव्वाशे. वा वा वा. आमच्याकडे असं वडून आणावं लागतं, वडून. आणि ते पण जागराच्या दिवशी शेवटच्या अध्यायाला बसतात काही काही. उपकार करतात माझ्या माऊलींवर. सांगायचं तात्पर्य एवढं, जवळजवळ 25 वर्ष झालं परमपूजनीय योगीराज श्री मामासाहेब देशपांडे बाबांच्या 36व्या व परमपूजनीय सद्गुरू शकुंतलाताई आकटे यांच्या 7व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त 6 तारखेपासून चालू असलेला हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, मला वाटतं हे 25वं वर्ष. आणि गोड असा सोहळा खऱ्या अर्थानं श्रीपाद सेवा मंडळ, पण त्यातली त्यात श्री हरिभक्तपरायण दिलीप काका लोणकर असतील, त्यांचा संपूर्ण परिवार. आज इथंच घर आहे, इथंच मंदिर आहे, इथंच पारायण आहे. म्हणजे 7 दिवस सगळं चित्त संपूर्णतः त्या गोष्टीमध्ये. म्हणजे थोडक्यात आपलं सर्वस्व या परिवारानं या सर्व गोष्टीसाठी, या सोहळ्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि आज त्यांनी मला सेवा दिली म्हणून त्यांचा आभार मानते असं अजिबात नाही. पण हा सगळा सोहळा काका एकटे करतात. त्यांना सहकार्य असतील, परंतु पुढं होऊन करणं हे पण काही सोपं काम नाही. एवढी लोक आज वाचायला बसतात म्हणजे जोक नाही. पण खऱ्या अर्थानं आपल्या गुरूंची पुण्याई, त्यांचा आशीर्वाद, आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये गुरूंनी जे आपल्याला दिलं त्याची परतफेड तर या जगात कुठलाच माणूस करू शकत नाही. म्हटलं जातं गुरूंनी एखादं दान दिलं, अनुग्रह दिला, बोध केला, आणि त्या बदल्यात आपण गुरूंना दक्षिणा दिली की त्याचा विषय संपून जातो असं नाही. ज्याप्रमाणे माईनं जन्माला घातलं, बापानं वाढवलं, त्या आई बापाचं कर्ज आपण जीव जरी गहाण ठेवला तरी फेडू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्या गुरूंनी परमार्थाची दिशा दाखवली, ज्या गुरूंनी सत्कर्माचा मार्ग दाखवला, आणि यापेक्षाही ज्या गुरूंनी त्या नामाचा बोध अर्थात अनुग्रह दिला, त्या गुरूंची परतफेड या जगातला कुठलाच माणूस करू शकत नाही. आणि पहिली पद्धत होती की गुरूंनी केलेल्या कार्याची परतफेड म्हणून गुरुदक्षिणा दिली जायची. पण तरी सुद्धा गुरूंना कसल्याही प्रकारची जरी गुरुदक्षिणा आपण प्रदान केली ना, तरी सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा जीव त्यांच्या ऋणात असतो, की त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे ऋण समजून आणि त्यांचा आशीर्वाद समजून खऱ्या अर्थानं 25 वर्ष झालं हा गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी असणारे व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज नाबदे, सर्व त्या ठिकाणी सहकारी मंडळी, लोणकर कुटुंबीय, या सर्वांनी ही सेवा सोपवली. तसेच या परिवारापर्यंत हरिभक्तपरायण दिलीप काका लोणकर असतील, यांच्यापर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं ते म्हणजे यांचेच व्याही असणारे आमच्या बारामती तालुक्याचं भूषण, सामाजिक आणि धार्मिक सांप्रदायिक कामामध्ये अग्रेसर जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आमचे हरिभक्तपरायण हिंगणे बापू असतील. वाजवा नव्याहीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. तसेच आमच्याच भागातील गोड व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण विश्वास काका सातव असतील, की जे आज या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. आमचे झगडे काका असतील, गवारी काका असतील, अशी सगळी प्रेमाची माणसं, या सर्वांनी त्या ठिकाणी ही सेवा माझ्यापर्यंत सोपवली. त्याबद्दल सर्वांचं अंतकरणापासून मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायक मंडळी असतील, वादक असतील, टाळकरी असतील, विनेकरी असतील, शूटिंगवाले दादा असतील, माईक सिस्टीमवाले काका असतील, सर्व श्रोता हा वर्ग, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत, भगवंताच्या चरणी साष्टांग दंडवत, महात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, आणि सेवेला
आता अवघड झालं गड्या. प्रारंभ तरी म्हणा, सुरुवात तरी म्हणा. विठाला विठाला चला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग बऱ्याच जणांच्या, माझ्या माहितीप्रमाणे 99% लोकांच्या पाठातला परिचयाचा. हा नाही ना, आता ते नंतर सांगणार. सर्वांच्या पाठातला परिचयाचा आणि सोपा सुटसुटीत अजिबात म्हणणार नाही, कारण माऊलींचे बऱ्यापैकी अभंग 1000 वेळा जरी वाचले तरी सामान्य माणसाच्या डोक्यात बस. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छिते की मला काकांनी आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीची माहिती दिली की ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्त आपण इथं जमलेलो आहे, त्या सद्गुरूंनी आयुष्यामध्ये इतकं मोठं कार्य केलं. कारण ज्या महात्म्याला साक्षात माऊली प्रसन्न आहेत किंवा ज्या महात्म्याला साक्षात माऊलींचं दर्शन झालं, ते महात्मे म्हणजे काही सामान्य नाही. आणि ही गुरु परंपरा या लोणकर परिवाराला लाभली, हे खरंच त्यांचं भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या महात्म्याची पुण्यतिथी की ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची अथांग सेवा केली. आणि विचार करा, सेवा ही अशा पद्धतीची केली की आज त्यांना जाऊन जवळजवळ 35-36 वर्ष झाली तरी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या नावाखाली ही सेवा चालू आहे. ह्याला म्हणायचं सेवा. आता प्रश्न उरतो, ज्ञानेश्वरी आपण वाचतो, हरिपाठ वाचतो, माऊलींची गाथा. मी महत्वाचं बोलून सांगते, माफी मागून सांगते, मी तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं, सगळ्या गोष्टीनं लहान आहे. पण माझा वैयक्तिक आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. आज समाजात असे काही बहादर आहेत की ज्यांना एक वेळ सामान्याला हरिपाठ माहिती आहे, ज्ञानेश्वरी माहिती आहे, पण असेही समाजामध्ये काही लोक आहेत की ज्यांना माझ्या माऊलींचा अभंग गाथाही आहे ही गोष्ट सुद्धा ज्ञात नाही. ज्ञानेश्वरी परिचित झाली, हरिपाठ परिचित झाला, पण गाथा हे माहीत झालं नाही. माझं साधं सुद्धा मी हे सगळं का सांगते, माऊलींचे अभंग झाले, ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या झाल्या, हरिपाठातले अभंग झाले, हे सहसा कळत नाहीत लवकर. हे अभंग कळण्यासाठी माणसाला फार खोलामध्ये जावं लागतं. आता लांबचं सांगणार नाही. देवाची द्वारी उभा आणि तेने मुक्तीचारी, बरोबर. मग सरळ सरळ जर अर्थ काढला, बाबा देवाच्या दारात तुम्ही क्षणभर जरी उभा राहिला तरी चारीच्या चारी मुक्ती साधल्या प्राप्त होतात. हा झाला अर्थ. आता मला याच्यावर जरा बारीक विचार करून सांगा, आपण तासनतास मंदिरात बसतो, माझं चुकतंय का काही? तासनतास देवाच्या गाभाऱ्या पुढे जाऊन बसतो, एवढ्या मुक्ती साधता येतात का आपल्याला? अहो, मुक्ती तिकडं लय लांब राहिल्या, पण साधं तासभर जरी देवाच्या दारात बसून आलं, मग अशीच आमचा गाडीत आलेला विषय झाला. फक्त तो विषय डायरेक्ट इथं मांडत नाही, पण देवाच्या दारात जरी बसून आलं तरी सुद्धा बाहेर आल्या आल्या खिशात हात घालून पहिलं व्यसन पुढे निघतं. कशा मुक्ती साधायच्या? चुकतंय का माझं काही? मग देवाचं द्वार कुठलं? त्या द्वारात क्षणभर उभा राहणं म्हणजे नेमकं काय करणं, आणि ते केल्यानंतर मग मुक्ती साधल्या जातात. हे माझे इथून माझ्या माऊलींचा हरिपाठ चालू होतो. म्हणजे माऊलींच्या अभंग कळणे म्हणजे सामान्य गोष्ट. अजून एक सांगू तुम्हाला, ज्यानं नुकतीच परमार्थाला सुरुवात केली ना, त्याच्यासाठी आपला संप्रदाय सांगून जातो, ज्याला ज्ञानेश्वरी पटापट वाचता येत नाही, ज्याला ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांचे अर्थ कळत नाही ना, त्यानं जास्त डोक्याला ताण घ्यायचा अजिबात नाही. मग काय करायचं? पैठण निवासी शांतीब्रह्म श्रीमंत श्री संत एकनाथ महाराज यांचा एकनाथी भागवत पुढे घ्यायचा. तो एकनाथी भागवत आधी वाचायचा, कारण एकनाथी भागवतातल्या जर तुम्ही ओव्या पाहिल्या तर बऱ्यापैकी सामान्य माणसालाही कळतील अशा ओव्या माझ्या नाथांच्या भागवतात आहेत.
तो एकदा भागवत वाचून काढायचा लक्ष देऊन, कारण श्रीमद भागवताची टीका त्यामध्ये केलेली आहे आणि गीतेची टीका ज्ञानेश्वरी मध्ये केलेली आहे. मग त्या ठिकाणी ते जर वाचलं तर ज्ञानेश्वरी वाचायला अजून सोपी जाते. आणि बऱ्यापैकी माऊलींना या ओवीद्वारे नेमकं काय म्हणायचंय हे आपसुक माणसाला कळून जातं. कारण नाथांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त झाला ना, ज्यांना नाथ समजले त्यांना माऊली समजणं अवघड. कारण शांतीचं स्थान म्हणजे नाथ महाराज आहेत आणि ज्यांच्याकडे शांती आली त्यांच्याकडे योग आला म्हणून समजा. म्हणून योगीराज माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा पाठातला सुटसुटीत असणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि खऱ्या अर्थानं या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. अभंग पाठातलाय ना. हा तरी म्हणा नाही तरी म्हणा. नुसते तुम्ही माझ्याकडे बघून कसं चालणार बरं? आम्ही गावे आणि तुम्ही कुणी काहीच न म्हणावे. ऐसे तवा आम्हा नाही सांगितले देवे तुकोबरांचं प्रमाणे. म्हणून बोलत राहा. साधू बोध झाला तो ठाईच मुरला कापुराच्या वाती, ठाईच समाप्ती मोक्ष रेखे आला, साधूचा अंकिला ज्ञानदेवा गोडी, ज्ञानदेवा गोडी. तुमचंच बरोबर आहे, घाबरू नका. ज्ञानदेवा गोडी हरी दिसे जनी वनी, हरी मुखे मना पुण्याची गणना. वा 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 वा. इथंच अर्धा अभंग सुटला म्हणून समजा. आता हा अभंग घेतल्यानंतर इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहील, ताई आज ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही इथं जमलेलो आहे, या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानं हा अभंग आज इथं बसतो का? पहिला प्रश्न. याचं उत्तर तुम्हाला सांगून जाते. 2-3 दिवसापूर्वी हरिभक्तपरायण लोणकर काका आणि माझं बोलणं झालं आणि मी एवढा वर्ष झालं आज गोड अशा सोहळ्याचं नियोजन करतायत. माझा एक प्रश्न काकांना होता की काका, तुम्हाला या कीर्तनातून नेमकं काय अपेक्षित आहे? तुम्हाला माझ्या मुखातून नेमकं काय ऐकायचंय? त्यावेळेस काकांचा एकच शब्द वारंवार आला, ताई मला कीर्तनातून फक्त गुरुबद्दल ऐकायचंय. मला कीर्तनातून फक्त गुरुची स्तुती ऐकायची आहे, या व्यतिरिक्त मला दुसरं काही. पण ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये गुरुही केले, गुरूंकडून अनुग्रहही घेतला, अनुग्रह घेतल्यानंतर साधनाही चालू ठेवलेले, मग हा सगळा काळ जात असताना माणसाच्या जीवनामध्ये गुरु आल्यानंतर नेमका अनुभव काय येतो याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. पण माऊली सांगतात साधू बोध झाला. मग ते साधू कोण होते? तर माऊलींचे थोरले बंधू निवृत्ती दादाच त्यांचे सद्गुरू होते. माऊलींनी निवृत्ती दादांना साधू असं संबोधलंय. आता ऐका, साधू म्हणजे सद्गुरू. सद्गुरू ज्या वेळेस आपल्याला बोध करतात, म्हणजे ज्या वेळेस ते स्वतःचा हात आपल्या म्हणजे या अज्ञानी जीवाच्या मस्तकावर ठेवतात, त्यावेळेस आपले विचार चक्र थांबले जाते. आणि ज्या वेळेस आपले विचार चक्र थांबले जाते, त्यावेळेस तो बोध म्हणजे ते नाम आत मुरल्याचा आपल्याला अनुभव येतो. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला. आणि यानं काय होतं, ज्याप्रमाणे कापूर जळल्यानंतर खाली काही शिल्लक राहत, त्याचप्रमाणे विकार रूपी कापुराची बोध रूपी नामानं समाप्ती होते. कसं? जसं
या उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्यानंतर ते पाणी आत जाताना त्या पाण्याचा सुखद असा अनुभव येतो. बघा ना, एवढ्या रखरखीत उन्हात जर माणसानं थंड पाणी पिलं तर त्याचा सुखद असा अनुभव येतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेस बोधरूपी शिवाची आणि आत्मरूपी जीवाची भेट होते त्यावेळेस या वासनारूपी कापुराची होळी होते, त्यात एक ज्योत निर्माण होते आणि मग तो साधक मोक्षाच्या ओळीत जाऊन बसतो. त्या साधकाचं भाग्य उदयाला येते आणि असा हा साधक गुरु आज्ञेमध्ये राहून हरिभक्त होतो. आणि अशा या हरिभक्ताला प्रत्येक जनी वनी असणाऱ्या आत्मतत्वामध्ये हरी दर्शन होते. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, चांगला विचार केला तर माणसानं जीवनामध्ये येऊन गुरु करणं हे फार गरजेचं आहे. कीर्तन ध्यान देऊन ऐका बरं. आज एका गुरूंच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहे. मग यातून काय घ्यायचं? माणसानं जीवनात येऊन गुरु करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई का गरजेचं आहे? कोणत्याही क्षेत्रात माणूस हा गुरुशिवाय प्रगती करू शकत नाही. गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट. गुरु बिना कौन बतावे न्या, गुरु बिना कौन बतावे न्या. बड़ा विकट है माया घाट, बड़ा विकट है माया घाट, बड़ा विकट है माया घाट, बड़ा विकट है माया घाट. गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट. बड़ा विकट है माया जाल, बड़ा विकट है माया जाल, बड़ा विकट है माया जाल, बड़ा विकट है माया जाल. गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट, बतावे बाट. वा 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 वा, काही गोड गोड प्रमाण घेतलं. थोडं वेगळ्या चालेल सांगू. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा निकट यम घाट, बड़ा निकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट. बाट संत सांगतात. आता कोण म्हणतं यमघाट, कोण म्हणतं माया घाट, कोण म्हणतं जाऊ द्या मरू द्या, जे आहे तेच आहे. गुरु बिन कोण बतावे बाट. कोणत्याही क्षेत्रात माणूस हा गुरुशिवाय प्रगती करू शकत. बोला बोला, गुरुशिवाय प्रगती करू शकत. व्यवसाय शिकायचं म्हटलं तरी गुरुची गरज आहे. शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी गुरुची गरज आहे. आता तुम्ही थांबा. महिला मंडळ, स्वयंपाक शिकायचा म्हटलं तरी गुरुची गरज आहे. संसारात सुद्धा गुरुची गरज. त्याचप्रमाणे सासूला सुद्धा कुणी ना कुणी गुरु.
सुनेला सुद्धा कुणी ना कुणी गुरु, उगच घरात तू मी होत. हे झाले संसारातले गुरु. ह्यांचं काय घेऊन बसता. जसं संसारात प्रत्येक गोष्ट शिकायला गुरुची गरज लागते, मग तुम्हाला काही वाटलं परमार्थ बिना गुरुचा असेल? अजिबात नाही हो. अध्यात्माचा अभ्यास केला तर आतापर्यंतच्या इतिहासात असे एकही संत महात्मे सत्पुरुष हे गुरु शिवाय उदयाला आलेले मी लांबचं तुम्हाला सांगणार नाही. ज्यांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन आपण या ठिकाणी केलं ना, ते म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, की ज्या ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वरीत तर अनेक ठिकाणी केलं, त्याचप्रमाणे गाथ्यातही अनेक ठिकाणी केलं. आणि नुसतं आपल्या गुरूंचंच वर्णन न करता आपली अख्खी परंपरा, परमार्थिक वंशावळ गुरु परंपरा माझ्या माऊलींनी अशी व्यक्त केली. कशी? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार. माझे माऊली अभंगात सांगतात, अरे ही गुरु परंपरा आहे, ही झाली परमार्थिक वंशावळ. माझ्या माऊलींनी तर गुरूंचं वर्णन केलंच केलं, पण ज्या संप्रदायाला धरून हा परिवार आहे ना, त्या संप्रदायातील आद्य संत पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, ज्या नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये कुठलाही अभंग आपल्या गुरूंना सोडून आहे का? एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी, प्रत्येक ठिकाणी आपल्या गुरुचं वर्णन आहे. आता नातांनाही थोडं बाजूला राहू द्या. त्यानंतर आले माझे तुकोबाराय. तुम्हाला काय वाटलं तुकोबाराय बिना गुरुचे असतील का? माघ शुद्ध दशमी आणि केला अंगीकार. पण कोण आहेत गुरु? बाबाजी सद्गुरु दास तुका. तुकोबारायांनी जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायातले शेवटचे संत ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे श्री संत निळोबाराय. त्या निळोबारायांनी आपल्या जीवनामध्ये गुरु. निळोबारायांचं गुरु करणं म्हणजे काही सोपं नव्हतं. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलसी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थने वाचुनी सोनी, हो प्रार्थने वाचुनी. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, 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 प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. वाटून वाचुनी आला कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी आला कोणी, प्रार्थिल्या वाचोनी अनावा
ऐकायचं म्हणून अजिबात ऐकू नका. निळोबऱ्यांचं प्रमाणे येथे तुझं लागी बोलाविले कोणी, अरे प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. कोण कुणाला म्हटलं? माझे निळोबाराय महाराज. महिला मंडळ ध्यान देऊ नाही का बरं? संतांची ताकद काय असते. माझे निळोबाराय महाराज जगाच्या मालकाला म्हणतात येथे तुझं लागी, अरे बोलाविले कोणी आणि प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. तुला मी इथं बोलवलेलं, जर मी तुला इथं बोलवलं नाही तर तू इथं आलाच कशाला? कुणाला म्हणतायत? पांडुरंग परमात्म्याला. आता मला सांगा, एखादा पंतप्रधान जर आपल्या घरी यायचा म्हणला तर त्याला कुठं ठेवून कुठं नको अशी माणसाची अवस्था. आस्त्याच्याही पुढचा भगवंत, जगातलं सर्वोत्तम स्थान असणारा माझा पांडुरंग परमात्मा निळोबारांच्या भेटीला येतो. पण निळोबारांनी अनुष्ठान मांडलेले, मला तू नकोय, मला तुझी गरजच नाहीये. तू निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा आणि तुका याचा धावा करी तसो. तुला बोलवलं नाही, मला पाहिजेत माझे तुकोबाराय. अर्थात देवापेक्षाही गुरूंना मोठं स्थान देणारे वारकरी संप्रदायातले एक संत की ज्या नावे निळोबाराय महाराज. आणि हे फक्त निळोबारायांनी करून दाखवलं असं नाही. कबीरदास सांगतात, कबीरदास ध्यान देऊ नाही का, गुरु गोविंदो दो खडे का केला पाय. गुरु गोविंदो दो खडे का केला पाय. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताया. कबीरा गोविंद दियो बताया. एका बाजूला गुरु उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला देव उभा आहे. मग तुम्ही सगळ्यात आधी दर्शन कुणाचं घेणार हा प्रश्न माझ्या कबीरदासांना केला. कबीरदास सांगतात, दर्शन कोणाचं घेणार तर ऐका, बलिहारी गुरु आपने. अरे ज्यानं देवच दाखवला त्याचं दर्शन घ्यायचं का आधी देवाकडे पळायचं? अरे ज्यानं देव दाखवला आधी त्याचं दर्शन, म्हणून एवढा सगळा अट्टास आहे. ज्यानं साधना करायला सांगितली, ज्यानं अनुग्रह दिला, ज्यानं नाम दिलं, ज्यानं ते शिकवलं, त्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण जमलेलो आहे. म्हणून देवाच्या आधीही जर कुणाचं स्थान असेल तर गुरुचं. आणि एवढं छाती ठोकपणे मी का सांगते, मी असं अजिबात बोलणार. ते खालच्या भागातले महाराज म्हणतात बघा, कीर्तनकारानं प्रत्येक गोष्टीला पुरावा, बोला ना, कीर्तनकारानं प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा. आणि कीर्तनकाराला जर पुरावा देता येत नसेल तर कीर्तनकाराला आलं का आमच्या. खरंय, संतांनी देवाच्या आधीही गुरूंना स्थान दिलं. मग तुम्हाला काय वाटतं, देव काय साधा आहे का? संप्रदायातील प्रत्येक संतांनी जीवनामध्ये गुरु केले, माऊलींनी केले, नाथांनी केले, तुकोबऱ्यांनी केले, निळोबऱ्यांनी केले, नामदेवांनी केले, सगळ्या संतांनी गुरु केले. पण ज्याला जगाचा मालक म्हणतो, ज्याला ब्रह्मांडाचा अधिष्ठाता म्हणतो, तो भगवान परमात्मा तुम्हाला वाटलं बिनगुरूचा असेल? अहो, ज्यानं हे जग निर्माण केलं त्याला सुद्धा जीवनात गुरु करावा लागला. उगाच म्हणला नाही, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठाचे काम, परब्रह्म राम वशिष्ठाचे काम, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठाचे चरण, परब्रह्म राम वशिष्ठाचे चरण.
कळलं तर वाजवा. नाथ महाराजांचं प्रमाण आहे माय बाप. नाथ महाराज सांगतात परब्रह्म राम. कोण राम? आता 26 तारखेला काय आहे? रामनवमी. जे 7वा अवतार भगवान विष्णूचा ते प्रभू श्रीराम. त्या प्रभू श्रीरामांनीही आपल्या अवतार कार्यामध्ये गुरूंचं वर्णन अर्थात वशिष्ठांना शरण गेलेले आहेत. आणि जो 8वा अवतार म्हणजे असा तसा नव्हता ज्यानं सगळ्यांना पाणी पाजलं, पण त्याला सुद्धा एका जणाला शरण जावं लागलं, ते म्हणजे संदीपनी ऋषी. मग म्हणजे संतांनी तर जीवनात गुरु केलेच केले, संतांनी तर जीवनात गुरु केलेच केले, पण माझ्या देवानं सुद्धा जीवनात गुरु. आज खरं मला हाच अभंग कीर्तनाला घ्यायचा होता, पण इथं आल्यावर थोडं नियोजन चेंज झालं. या अभंगाच्या सुरुवातीला काय सांगतात? श्री गुरूंचे पायी ठेवितो विश्वास, आणि दासांचा तो दास होई त्यांचा. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपनी गुरु केला. आता पुढे ऐका. वाल्मिक तो ऋषी, नारद तो ऋषी, वाल्मिक उपदेशी, आणि त्रिभुवनी धन्य झाला वाल्या. एका जनार्दनी गुरु मज भेटला, मोकळा दाविला मार्ग तेने. म्हणून माणसानं जीवनात येऊन गुरु करणं गरजेचं. आता तुम्ही म्हणाल ताई आल्यापासनं नुसतं गुरु 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 लावलंय, नेमकं चाललंय काय तुमचं? एक सांगू तुम्हाला, ज्या गुरूंविषयी मी बोलते ना ते दैवत म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि हे गुरु माणसाच्या जीवनात, मी संसारातलं अजिबात सांगणार नाही, हे गुरु अध्यात्मामध्ये या जीवाच्या जीवनामध्ये येऊन नेमकं काय करतात ना, हे मी सांगण्यापेक्षा माझ्या संतांवर कधीतरी विश्वास ठेवा. माझे संत, माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय हे गुरु जीवनामध्ये येऊन काय करतात, आपल्याला काय दाखवतात याचं वर्णन करून सांगतात. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. गुरुला दिया जन, गुरु निज धन. एकदा माझ्या माऊलींच्या गाथ्यात जाऊन पहा. गुरूंवरती अख्खाच्या अख्खा अभंग लिहिलाय माऊलींनी. काय म्हणतात माहिती का माऊली? गुरु घाली ज्ञानांजन. तुम्ही प्रश्न करा काय करतात गुरु जीवनामध्ये येऊन? ज्यांनी गुरु केले त्यांना जाऊन विचारा. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, आणि गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. आता तुम्ही म्हणाल काय करतात? अर्थात गुरु ज्ञान दृष्टी देतात. तुम्हाला वाटल
जी महाभारतामध्ये संजयाला दिली ती देतात का? अहो ती काहीच नव्हती. ह्याच्यापेक्षा ज्ञानदृष्टी सुंदर देण्याचं काम गुरु करतात. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु ज्ञानदृष्टी देतात. याच्याही पुढे जाऊन गुरु दाखवी निज धन, गुरु आपल्याला माहित नसलेलं आपल्याच जवळचं धन दाखवतात. गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नंदवी. आणि याच्या द्रुपदात सांगतात गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कधी काळी डळमळे ना. आणि मगाच पासून तुम्ही म्हणाल महाराज ज्या गुरूंविषयी तुम्ही एवढं सांगितलं, अरे ज्या महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण बसलोय ते कोण आहेत? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरुशिवाय दुसरा देवच नाही. आता मला सांगा गड्या, हे प्रमाण लिहिलंय कुणी? आता गड्या अवघड झालं. प्रमाण माझ्या माऊलींचं. म्हणजे माऊलींनी देवापेक्षाही सगळ्यात मोठा देव त्रैलोक्यात कोण असेल तर त्या ठिकाणी गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून फक्त अभंग गाथ्याकडे जाऊ नका. माझ्या माऊलींनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये गुरूंचं वर्णन केलेलं आहे. सुरुवात जर पहिल्या अध्यायापासून केली, मजारी दई सद्गुरू, जेने तारिला हा संसार पुरू, मनोनी विशेषी अत्यादरू विवेकावरी. भवसागर जर पार करायचं असेल, मायेत न सुटायचं असेल तर जीवनामध्ये एकाच व्यक्तीला शरण गेलं पाहिजे, एकाच महात्म्याला शरण गेलं पाहिजे. या नावे गुरु. ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारी आस्था पाठी सारी पाठी राखा.